अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मायदेशी परतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर मायदेशी विशाखा सुभेदार यांचा मुलगा परतलेला आहे। विशाखा सुभेदार यांनी सरकारला मदतीचं आवाहन केलेलं होतं। अभिनय सुभेदार कुवेतहून मुंबईत दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। जाऊ ना चालेल का आतमध्ये जायला लई दे बाहेर या अभिनय या पुढे अभिनय पुढेच ये सगळ्या अडकलेले तिकडले हे बघ माहितीचे असले त्याच्यावरती आले। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी अभिनय सुभेदार यांच्यासह काही जणांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्याकरता पुढाकार घेतला आणि अभिनय यांच्यासह 30 महाराष्ट्रातील नागरिकांचा कुवेतहून प्रवास सुरू झाला आणि आज हे सगळे नागरिक मुंबईत दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता अभिनेत्री विशाखा सुभेदार आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आज तर आनंद गगनात मावत नसेल आणि आनंद अश्रू सुद्धा अनावर झाले असतील विशाखाताई। हो हो, खरंच आहे तुमचं म्हणणं। अक्षरशः म्हणजे मला शब्द नाही येत माझ्या या सगळ्या गोष्टी सांगण्याबद्दल। म्हणजे मला कळतच नाही काय पद्धतीने सांगू मी। पण मी गेले 10 दिवस जे काय अनुभवलंय आणि सहन केलंय माझ्या लेखाने ते सगळं ऐकत होते मी। मला आता पुढ्यात पाहिल्यावर बरं वाटतं, अगदी आनंद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि या सगळ्या गोष्टी घडल्या। काय सांगाल एकूणच सरकारविषयी अगदी थोडक्यात? खरं म्हणजे पहिला माझा व्हिडिओ आला त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतली। त्यानंतर तो व्हिडिओ फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी ज्या पद्धतीने शेवटच्या टप्प्यात अभिनयला म्हणजे सौदी पर्यंत जो विजा त्याला मिळत नव्हता त्यासाठी त्यांनी त्यांच्या ओएसडीनी म्हणजे मनोज मुंडे, त्याच्यानंतर मुरलीधर मोहोळ, त्यांचे पीए विनोद सातव, त्याच्यानंतर प्रेरणा गोंधराव या सगळ्या मंडळींनी इतका तगादा लावला त्या विजाच्या मागे। आणि या पुराला अगदी कारण काय झालं नेमकं फ्रायडे सॅटर्डे आल्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे तिकडची काही पानच हलत नव्हतं। पण या सगळ्यांनी वरतून जोर लावला, एम्बसी पर्यंत पोहोचले, फार अगदी गल्फ पर्यंत गल्फच्या सेक्रेटरीपर्यंत पोहोचले आणि तिथून म्हणजे मागे लागून लागून ते विजाचं काम त्या दिवशी करून घेतलं अर्जंटमध्ये। कारण नाहीतर मग परत सोमवारपर्यंत सगळं रखडलं असतं। आणि आता आपण बघतो जशी परिस्थिती आणखीनच दुसरी भयंकर होत चाललेली आहे। म्हणजे मला त्या सगळ्या परिस्थितीने अडकू नये आणि फक्त त्याचाच नाही तर त्याच्याबरोबर जवळजवळ 24 जणांचे विजे अडकले होते। त्या सगळ्यांचे विजे साहेबांनी तिकडे फोर्स करून त्यांचे शब्द म्हणजे त्यामुळे त्यांना सांगून ते सगळं काम करून घेतलं। त्यामागे अक्षरशः मला अगदी 12:30-1:30 वाजता कधीही माझा फोन गेला ना तरी सुद्धा मनोज मुंडे, विनोद सातव आणि प्रेरणा गोंधराव ही जी मंडळी आहेत ते तिघं, इव्हन अश्विनी बुडे मंत्रालयातून मुख्यमंत्री कार्यालयातून ते सगळ्यांनी जातीनं माझी चौकशी केली, माझी काय माझ्या मुलाची काय। तर याबद्दल मला ना सरकारचे अत्यंत म्हणजे मनापासून आभार मानावेच वाटतात की म्हणजे अशा पद्धतीने मला अगदी शांतपणे हाताळलं, शिवाय त्याची मदत केली। तिथे त्यालाही वेळोवेळी सतत फोन करून की बाबा तू ठीक आहेस ना, सुरक्षित। शिंदे साहेबांनी पण तसे फोन केलेत की तू व्यवस्थित आहे का। तर सगळ्यांनीच म्हणजे ज्या पद्धतीने त्या तिथल्या सगळ्या मंडळी, कारण दुबईवरनं विमानं येत होती, कुवेत एअरस्पेस बंद असल्यामुळे काहीच करू शकलो नाही आपण। पण तरी सुद्धा मग कुवेतवरनं सौदीवरनं रियादला आला, पण तो रियादवरनं नेमका तिथे एअरस्पेस बंद झालं, तिथेही अजिबात विमानं सुटणार। मग एक दिवस अख्खा हॉटेलमध्ये, मग दुसऱ्या दिवशी काल रात्री म्हणजे मिळालं विमान आणि ते पहाटे पोहोचले। अगदी अगदी विशाखाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। सरकारचे आभार मानले जात आहेत विशाखा सुभेदार यांच्याकडून। सरकारनं जी काही यंत्रणा कामाला लावली आणि त्यानंतर या सगळ्याच मुलांची सुखरूपपणे खरं तर सुटका झाली आणि सगळे सुखरूप मायदेशी परतले त्याबद्दल राज्य सरकारचे आणि फडणवीसांसह त्यांच्या टीमचे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील विशाखा सुभेदार यांनी आभार मानले।
लई बाहेर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.